मागच्या 2 दिवसांपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि आज सलग दुसऱ्या दिवशी भिडे पूल पाण्याखाली गेलाय। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। काल दुपारनंतर भिडे पुलावरून पाणी जायला सुरुवात झाली आणि आता लेटेस्ट आकडेवारीनुसार जवळपास 39,000 क्युसेक पाणी हे खडकवासला धरणातून सोडण्यात येत आहे। त्यामुळे मुठेचं जे पात्र आहे ते वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तुम्ही इथे बघू शकता की पाण्याचा वेग जो आहे तो सुद्धा थोडा वाढलेला आहे। त्यामुळे नदीपात्रालगतच्या भागांना सतर्कतेचा इशारा महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेला आहे। नागरिकांनी सतर्क राहावं, पाण्यामध्ये जाऊ नये। शिवाय नदीकाठची जे भाग आहेत, जी गावं आहेत, त्यांना सुद्धा महानगरपालिकेच्या वतीने इशारा देण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये आज थोडीशी पावसाने उसंत घेतलेली आहे। थोडासा जरी पावसाचा वेग कमी झाला असला तरी पूर्णपणे पाऊस हा थांबलेला नाहीये। आजही पुण्याच्या घाटमाथ्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि भिडे पुलाच्या जवळ अग्निशमन विभागाचे काही कर्मचारी आहेत जे इथे उभे आहेत। आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। नमस्कार सर। नमस्ते। धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळे 39,000 क्युसेसने सकाळी 9 वाजता पाणी सोडण्यात आलेले आहे। तरी आपले पुणे अग्निशामक दलाने दोन्ही बाजूनी रस्ता बंद केला आहे, बॅरिकेड्स लावून। कुठल्याही नागरिकांना नदीपात्रामध्ये आम्ही उतरू देत नाही किंवा जाऊ देत नाही। आम्ही 2 दिवस अगोदर म्हणजे कालच आम्ही माईकवरून प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आम्हाला संवेदनशील ठिकाण आहे तिथं आम्ही माईकवरून सगळ्यांना सांगितले की आपली जनावरे असतील किंवा आपले काही गाड्या असतील त्या त्यांनी त्वरित काढून घ्यावे। इथं बऱ्याचदा पर्यटक सुद्धा बघायला येतात, पुणेकर भिडे पुलाचं पाणी बघायला येतात। त्यांना काय आवाहन कराल? नागरिकांना आम्ही पुणे अग्निशमन दल आणि पुणे महानगरपालिकेतर्फे आवाहन करतो की तुम्ही कृपया करून नदीपात्रामध्ये सेल्फी काढण्यासाठी किंवा पाणी बघण्यासाठी येऊ नका, पाण्याजवळ जाऊ नका। खरं तर महानगरपालिकेची अग्निशमन विभागाची तयारी सुद्धा झालेली आहे आणि प्रशासनही सतर्क आहे। नागरिकांनी सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे। जर आवश्यकता असेल तर घरातून बाहेर पडा, शिवाय पुराच्या पाण्यात बघण्यासाठी सुद्धा जाऊ नका आणि सतर्क रहा, काळजी घ्या। कॅमेरामन संकेतसह मी प्रेरणा परबखोर, टॉप न्यूज मराठी, पुणे।